मंडळी नमस्कार. अमर भोसले ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी आजचा जो विषय आहे तो विवाहाशी संबंधित असा विषय आहे. थोडा वेगळा आहे, पण एक संस्था आहे या ठिकाणी, ब्रोकरेज संस्था असं तिचं नाव आहे, जेफरीज. आणि ही संस्था दरवर्षी अहवाल प्रकाशित करीत असते. यावर्षी सुद्धा त्या संस्थेने एक अहवाल प्रकाशित केलेला आहे. साधारणतः आपण वस्तू वापर हा एक शब्द आहे, त्याला आपण कन्झम्पशन असं म्हणतो. तर हे जे उद्योग आहेत, कोणत्या उद्योगात सगळ्यात जास्त पैसा खर्च होतो, तर जर आपण बघितलं तर खाद्यपदार्थ आणि किराणा याची जी काही बाजारपेठ आहे किंवा त्याचा जो बाजारपेठेचा आकार आहे तो सर्वात मोठा आहे. तो जवळजवळ 681 अब्ज डॉलर इतका मोठा आहे. आता हा अर्थातच तो या वस्तू वापर या कॅटेगरीमध्ये प्रथम स्थानी आहे. मग द्वितीय स्थानी कोण आहे? तर द्वितीय स्थानी आपणास ऐकून निश्चित आश्चर्य वाटेल, कदाचित धक्कासुद्धा बसेल, पण भारतामधले विवाह उद्योग हा जो काही आहे किंवा विवाहाशी संबंधित जी काही उद्योग चालतात, तर त्यांची जी उलाढाल आहे ती साधारणतः एका वर्षातली उलाढाल 10 लाख कोटी इतकी आहे. म्हणजे आता डॉलरमध्ये ती 130 अब्ज डॉलर इतकी प्रचंड होते आणि ती वाढते आहे. ती गेल्या काही वर्षातलं जर आपण अहवाल बघितले तर ती वाढतच जाते. इन्क्रीजिंग ऑर्डर ज्याला आपण म्हणतो तशी ती आहे. आणि आता मग प्रश्न कुठे उद्भवतो किंवा काय याच्यामुळे काय होणार आहे? तर झालंय असं की त्याच संस्थेने अमेरिका असेल, चीन असेल, भारत असेल आणि अनेक देश आहेत, त्यांच्यामध्ये एक तुलनात्मक अभ्यास केला आणि या तुलनात्मक अभ्यासक्रमातून जी काही एक माहिती समोर आली ती मात्र चिंता वाढवणारी आहे. याचं कारण असं आहे की भारतामध्ये आपण जो काही खर्च विवाहांवर करतो त्याच्यापेक्षा निम्मा खर्च सुद्धा आपण शिक्षणावर करत नाही. आणि अमेरिकेमध्ये विवाहांवर जेवढा खर्च करतात त्याच्या दुपटीपेक्षा अधिक खर्च हे ते शिक्षणावर करतात. हा मूलभूत फरक आहे. विवाह सगळीकडे होतात, हौसेने होतात, खर्च केला जातो, हे सगळं मान्य आहे, केलंही पाहिजे, कारण ते एक महत्त्वाचा असा एक क्षण असतो, संस्मरणीय क्षण असतो. पण त्याच्यावर इतके पैसे खर्च करणं हे योग्य आहे की नाही याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. कारण जगाच्या स्पर्धेमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल तर जे जगामध्ये देश पुढे आहेत ते काय करतायत यांचं अभ्यास करणं हे आलंच. मी अनुकरण करावं असं म्हणणार नाही, पण एक त्यांचा अभ्यास करावा. ते त्यांचा पैसा कोणत्या कामासाठी वापरत आहेत हे सुद्धा पाहिलं पाहिजे. आणि त्यामुळे भारतामध्ये जी काही एकंदरच शिक्षणावरचा जो खर्च आणि विवाहावरचा खर्च याच्यातली जी काही तफावत आहे ती ठळकपणे या अहवालामुळे दिसून आली. आता असे विवाह होतात किती? तर भारतामध्ये जे विवाह होतात ते जवळजवळ 90 लाख ते 1 कोटी इतके विवाह प्रत्येक वर्षी होतात. चीनमध्ये जे विवाह होतात ते 70 ते 80 लाख होतात. अमेरिकेमध्ये जे होतात ते साधारणतः 20 ते 30 लाख होतात. हे इतके विवाह त्या त्या देशांमध्ये होतात. अर्थात लोकसंख्येच्या बाबतीत आपण आणि चीन हे खूपच पुढे आहोत, त्यामुळं ती संख्या, विवाहांची संख्या जास्त असणं हे क्रमप्राप्तच आहे. पण जर आपण 1 कोटी विवाह होतात असं म्हटलं तर 2 कोटी कुटुंब साधारणतः त्यामध्ये तितका खर्च मिळून हे लोक करतात. आणि त्यामुळे मग पुन्हा सर्वांनी विचार करण्याची गोष्ट आहे की अमेरिका का पुढे आहे? कारण अमेरिका अशा बऱ्याच कारणांमुळे पुढे आहे. आज अमेरिकन विद्यापीठं जर आपण बघितली तर आपले अनेक विद्यार्थी साधारणतः दरवर्षी 2-2 लाखाच्या वर विद्यार्थी भारतातून अमेरिकेत जातात. ते तिथे MS, MBA असे अनेक विविध कोर्सेस करतात आणि मग ते त्या ठिकाणी त्यांना नोकरीसुद्धा मिळते आणि ते तिथे अनेक जण मोठ्या प्रमाणावर स्थायिकसुद्धा त्या ठिकाणी झालेले आहेत. तिथली विद्यापीठं जी आहेत ती संशोधनाला खूप महत्त्व देतात आणि संशोधन जेव्हा येतं तेव्हा खूप खर्च येतो आणि ते खर्च ती विद्यापीठं करतात. आज अमेरिकन विद्यापीठामध्ये अनेक प्रकारचे शास्त्रज्ञ ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे किंवा तत्सम दर्जाचे लोक त्या ठिकाणी विद्यापीठामध्ये आहेत. विद्यापीठंसुद्धा अनेक खर्च त्या ठिकाणी करतात आणि हा जो पैसा ते खर्च करतात आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून नवीन शोध लागणं असेल, जो मानवजातीला त्याचा उपयोग होतो,
तर हे जे काही चक्र चालू आहे की पैसा, गुंतवलेला पैसा शिक्षणावरचा, त्याच्यातून होणारं संशोधन, त्याच्यातून होणारा सर्व मानवजातीचा फायदा, आणि अर्थातच त्यांनी शोध लावला असल्यामुळं त्यांना जो काही पैसा मिळतो, त्यांना जो काही फायदा होतो तो सगळ्यांपेक्षा जास्त आहे. आणि यामुळे आपण म्हणतो तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका खूप पुढे आहे किंवा चीनसुद्धा काही मागे नाही आहे. तर हे देश काय करतात हे बघणं थोडंसं क्रमप्राप्त झालेलं आहे असं मला या अहवालाच्या निमित्ताने वाटलं. आणि त्यामुळे मला हा विषय आपल्याशी शेअर करावा वाटला, कारण प्रत्येकाच्या घरी शिक्षण घेणारं कोणीतरी असतं, प्रत्येकाच्या घरी लग्नाचं कोणीतरी असतंच. तर त्यामुळं हा विचार सर्वांनी जर केला तर निश्चितपणे आपण या संदर्भात काहीतरी असे ठोस पावलं उचलता येतील. शिक्षणावर अधिकाधिक खर्च केला तर तो निश्चितच स्वतःसाठी सुद्धा आणि देशासाठी सुद्धा आणि जगामध्ये देशाची मान उंच ठेवण्यासाठी सुद्धा नेहमीच उपयोगी ठरेल. यामध्ये काही दुमत असायचं काही कारण नाही. आता लग्नात खर्च करावा की नाही करावा तो तर करावा, पण तो करताना भान ठेवावं इतकंच. कारण जी आकडेवारी जी सांगते ती स्पष्ट आहे की प्रगतीच्या बाबतीतले जे देश पुढे आहेत ते सर्वाधिक पैसा हा शिक्षणावर खर्च करतात. आणि आपल्यासारखा देश जो आहे, जो विकसनशील आहे, आपण विकसित होण्याच्या मार्गावर आहोत, तर आपला देश हा जर अशा समारंभांवर काही तासांसाठी अनेक कोटी रुपये खर्च करत असेल तर जे खर्च करतात त्यांनी तर विचार केलाच पाहिजे, प्रश्नच नाही. पण हा सर्वांनीच एक सामाजिक प्रश्न मला असं वाटतं आहे की या संदर्भात विचार होणं, विचार मंथन होणं आणि त्याच्यावर थोडा शक्य तितका आळा घालता आला. अर्थात तो स्वयंप्रेरणेने होणं आवश्यक आहे, कारण खर्चसुद्धा तसाच होत असतो. त्यामुळं ते जरी झालं तरी पुष्कळ झालं. किमान पुढच्या अहवालात, पुढच्या वर्षीच्या अहवालात ही टक्केवारी किंवा हा जो फरक आहे की दुपटीचा, म्हणजे साधारणतः विवाहात होणारा खर्च आणि शिक्षणाचा, तर शिक्षणाचा वरचा खर्च भारतातला अगदी 50%पेक्षाही खाली आहे, विवाहाचा खर्च जास्त आहे. ही थोडी जर जी आपण गॅप आहे ती किंवा ही जी दरी आहे ती जर कमी कमी करत आणली तर ते सर्वांच्याच हिताचं होणार आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे हा विषय मी आपल्यासमोर मांडला. आपण माझे व्हिडिओ नेहमी बघता, मला उत्तम प्रतिसाद देतात, आपल्या सूचनांचं सुद्धा स्वागत आहे. त्यामुळं आपणास मनपूर्वक धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद मंडळी.